नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस 12 नोव्हेंबरला जी सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती, उबाठा शिवसेना आणि अ, शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, या दोघांच्या ज्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेली 3 वर्ष 2 वर्ष लोंबकळत पडलेले आहेत, त्याची फायनल आणि अंतिम सुनावणी ही 12 नोव्हेंबरला होणार याची ग्वाही अनेक पत्रकार देत होते. ती सुनावणी अखेरीस होऊ शकली नाही. सलग 2-4 दिवस ती सुनावणी होणार याची ग्वाही दिली जात होती. पण 2-4 दिवस सोडा, 2-4 तास सोडा, अवघ्या 5 मिनिटांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हा विषय गुंडाळून टाकला आणि तो पुढच्या वर्षी म्हणजे 2026ला ढकलून दिलेला आहे. आणि ती बातमी मी काल म्हणजे आज मी बोलतोय ती 13 नोव्हेंबर आहे, त्यामुळे काल मी मिळेल तिथून तिथून या बातमीचं पुढे काय झालं, या सुनावणीचं पुढे काय झालं याची माहिती घेत होतो. त्याची वर्णनं सगळे सांगत होते आणि परत एकदा रड 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 भाड्याने रडायला आलेल्यासारखे परत तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा डायलॉग अनेक चॅनेलवर सांगितला गेला. अनेक पत्रकारांच्या तोंडातून तो ऐकायला मिळाला. जी तारीख देण्यात आली आहे त्या तारखेचं काहीतरी महत्व असतं. ते फक्त त्या तारखेला सुनावणी पुरतं महत्व नसतं. कालगणना सुरू झाल्यापासून ज्या काही नोंदी सापडतात त्यामुळे आपण ठरवू शकतो की बाबा 1200 वर्षापूर्वी अमुक दिवशी अमुक तमुक झालं होतं, कारण तशी नोंद सापडते. 15व्या शतकात, 8व्या शतकात, 12व्या शतकात अमुक महिन्यामध्ये अमुक तारखेला काहीतरी झालं, याच्यात नोंदी ठेवल्या जातात. म्हणून त्या तारखेला महत्व आहे. त्या फक्त कोर्टात पुढची एक तारीख द्यायची किंवा कॅलेंडरवर छापायचे म्हणून तारीख असते असं बिलकुल नाहीये. कोर्टात पुढच्या सुनावणीचा दिवस ठरवला जातो, त्याच्यासाठी एक तारीख दिली जाते. एवढा पुरता तारीख हा शब्द महत्वाचा नाही. तारीख हा शब्द उर्दूमध्ये किंवा हिंदीमध्ये इतिहास म्हणून सुद्धा वापरला जात असतो. तारीख बन गई म्हणजे काय, तर इतिहास घडला. तेव्हा 21 जानेवारी 2026 ही तारीख सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांना सल्ला मसलत करून ठरवलेली आहे. पण तेवढ्यापुरतीच ती तारीख महत्वाची आहे का, की रेंगाळलेली उद्धव ठाकरे यांची जी धनुष्यबाण चिन्हाविषयीची किंवा एकनाथ शिंदे यांना जे झुकतं माग निवडणूक आयोगाने दिलं त्याविषयीची केस आहे, त्याच्या सुनावणी पुरतीच 21 जानेवारी महत्वाची असते का? अरे तुम्ही उबाठा यांच्याशी निष्ठावंत असाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय नेत्याशी आणि त्यांच्या पक्षाशी भयंकर निष्ठ आणि लॉयल असाल आणि त्यासाठी त्यांचं अखंड गुणवर्णन करण्यात घडलेले असाल, तर निदान उद्धव ठाकरे कोण, उद्धव ठाकरेंच्या आयुष्यामध्ये बाळ ठाकरे नावाच्या किंवा बाळासाहेब ठाकरे या नावाचं काही महत्व आहे, ते महत्व तरी जाणून घ्याल की नाही. 21 जानेवारी, या 21 जानेवारीला फक्त एका केसची सुनावणी होईल आणि ती सुनावणी सलग चालेल. या बाजूच्या वकिलांना 3 तास, त्या बाजूच्या वकिलांना 2 तास. एवढ्या पुरती 21 जानेवारी महत्वाची नाहीये. मित्रांनो, जर सलग केस चालणार असेल आणि 2-3 दिवस चालणार असेल तर 21 जानेवारी नंतर अवघ्या 2 दिवसात 23 जानेवारी ही तारीख येते. आणि 23 जानेवारी हा विषय ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू, ठाकरे परिवार यांच्यासाठी फार महत्वाचा आणि निर्णायक महत्वाचा असतो. मित्रांनो, शिवसेना नावारूपाला आल्यानंतर साधारण 1980 नंतरच्या काळात 23 जानेवारी ही तारीख शिवसेनेमध्ये एक सोहळा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. कारण तो दिवस, ती तारीख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मतारीख आहे.
म्हणून मार्मिकचा स्थापना दिवस किंवा वर्धापन दिन, शिवसेनेचा वर्धापन दिन आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, हे तीन परंपरेने शिवसेनेत एक समारंभ, सण किंवा सोहळा म्हणून साजरे केले जातात. मला वाटतं 80च्या दशकामध्ये कधीतरी याची सुरुवात आनंद दिघे यांनी केली होती. आनंद दिघे यांच्या आग्रहाखातर मुलुंडला किंवा ठाण्याला कुठेतरी बाळासाहेबांचा पहिला जाहीर वाढदिवस, समारंभपूर्वक वाढदिवस साजरा झाला. अन्यथा अनेक लोक मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचे, त्यांच्या पाया पडायचे वगैरे वगैरे. पण जाहीर समारंभ हा मला वाटते आनंद दिघेने सुरू केला. कदाचित मी चुकत असेल, पण मला आठवतं तेवढं. आणि त्यामुळे 23 जानेवारी ही कुठल्याही उद्धवनिष्ठ, खरा उद्धवनिष्ठ असेल त्याच्या लक्षात राहण्यासारखी तारीख असली पाहिजे. पण उद्धव ठाकरे यांची चमचेगिरी करताना उद्धव ठाकरे माहिती असायची गरज नसते. उद्धव ठाकरे महान आहेत, उद्धव ठाकरे योद्धा आहेत, उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे, उद्धव ठाकरे यांच्या पोटी अत्यंत पराक्रमी असा आदित्य ठाकरे नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे, पुत्र जन्माला आलाय, ही सगळी जी चमचेगिरी केली जाते त्यामध्ये उद्धव ठाकरे हे आज लोकांना ओळखीचे आहेत. त्याचं कारण बाळासाहेब ठाकरे नावाचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाचा जन्म हा 23 जानेवारी रोजी झाला. म्हणून 23 जानेवारीचं महत्व आहे. हे आज उद्धव ठाकरेंची भडीमार चमचगिरीचा करणारे जे आहेत त्यांना त्याची आठवण सुद्धा नाही असती. तर 21 जानेवारी म्हटल्यानंतर या सगळ्या रडवेल्या झालेल्या पत्रकारांना 23 जानेवारी आठवली असती. आणि येणारी पुढच्या वर्षीची 23 जानेवारी अधिक महत्वाची आहे. आजपर्यंत अनेक 23 जानेवारी येऊन गेल्या, बाळासाहेबांच्या हयातीत असो किंवा बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर असो. 23 जानेवारी अनेकदा येऊन गेली, पण या वर्षीच्या 23 जानेवारीला महत्व एवढ्यासाठी आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. थोडक्यात 23 जानेवारी 2026 बाळासाहेबांच्या शताब्दीचं वर्ष आहे. 1926 23 जानेवारी या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. तेव्हा काही फार मोठं घडलेलं नव्हतं. जवळजवळ 40व्या वर्षी त्यांनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला आणि पुढची 60 वर्ष बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुख ही त्यांची ओळख झाली गेल्या 60 वर्षामध्ये. आणि जवळजवळ 45 वर्ष किंवा 50 वर्ष बाळासाहेब आणि 23 जानेवारी हे एकमेकाशी निगडीत झालेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून 21 जानेवारी तारीख आली किंवा कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या, उबाठा शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या याचिकेविषयी किंवा बाळासाहेबांचं जे निवडणूक चिन्ह होतं धनुष्यबाण, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाचं जे नाव होतं शिवसेना, या विषयीची जी याचिका आहे त्या याचिकेसाठी 21 जानेवारी 2026 ही सुनावणीची तारीख दिली असेल. आणि ती सुनावणी कदाचित 2 ते 3 दिवस चालणार असेल. तर ती सुनावणी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला सुद्धा चालू असणार आहे. 23 जानेवारी आणि 21 जानेवारी यामध्ये फक्त 2 दिवसाचा फरक आहे. 2 दिवसाचा. आणि याची गंधवार्ता सुद्धा या 21 जानेवारीची तारीख सांगणाऱ्यांच्या बडबडण्यातून मला ऐकायला मिळाली नाही. काय महान, एकापेक्षा एक महान निष्ठावान उद्धव ठाकरे यांनी गोळा केलेत, त्याचा हा सगळ्यात मोठा सबूत आहे. ज्यांना शिवसेना, बाळासाहेबांचा जन्मतारीख याविषयी काहीही माहिती नाही असे एकापेक्षा एक मोठे निष्ठावान उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन मनगटावर बांधून निर्माण केलेले आहेत. का शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अशी दुर्दशा झाली
याचा यापेक्षा मोठा पुरावा देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मला खरंच मी हैराण झालो. 21 जानेवारी ही तारीख जेव्हा मी कुठच्या तरी एका युट्यूब चॅनेलवर का कुठच्या चॅनेलच्या युट्यूब व्हिडिओवर ऐकली, तेव्हा माझ्या डोक्यात पहिली गोष्ट आली, अरे 21 जानेवारी आणि 2026 बाळासाहेबांचा शताब्दीचा दिवस आहे. हा पहिला विषय डोक्यात आला. आणि त्यांच्या नावाने रोजच्या रोज रडगाणं गाणारे आहेत, त्यांना त्याची गंध वार्ता नसावी. आणि अशा लोकांना आपले चाहते, फॅन, निष्ठावान समजून उद्धव ठाकरे पक्ष चालवणार असतील तर त्या पक्षाला असले लोक लखलाभ होत. एकनाथ शिंदेच्या हे सगळे विरोधक आहेत. तिथेच कळतं की एकनाथ शिंदेकडे बाळासाहेबांचे खरे खुरे निष्ठावान गेलेले आहेत. बाळासाहेब या व्यक्तिमत्वाचा वारसा हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे का आला आणि का आहे, किंवा निवडणूक आयोगाने किंवा सुप्रीम कोर्टाने तो वारसा एकनाथ शिंदेकडे का सोपवला असेल, तर ती नियतीच्या मनातली इच्छा असेल. म्हणजे मनपूर्वक ज्यांनी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीसाठी आपल्या आयुष्याचं, आपल्या सर्वस्वाचं समर्पण केलेलं आहे, अशाच लोकांकडे बाळासाहेब ठाकरे नावाच्या व्यक्तीचा, कर्तबगार व्यक्तीचा वारसा दिला पाहिजे. कारण तो वारसा टिकला पाहिजे असं नियतीलाही वाटलं असेल. म्हणूनच बाळासाहेबांचा रक्ताचा, नाताचा आणि प्रत्यक्ष पुत्र असलेला उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निशाणी काढून घेऊन एकनाथ शिंदेना दिली गेली, तर त्याला नियतीची इच्छा मानावी लागते. बडबुंजे, चमचे, चाटुकार आपल्या भोवती गोळा करायचे आणि त्यांच्याकडून आपल्या आरत्या ओवाळून घ्यायच्या, याच्यावर शिवसेना चालत नाही. सगळे पत्रकार आपल्याला शिवाय घालतात, अपशब्द वापरतात, अपमानकारक भाषा वापरतात. त्याची ज्या माणसाने पर्वा केली नाही त्याचा सुपुत्र जेव्हा आपल्या भोवती भाटगिरी करणारे पत्रकार गोळा करतो, तेव्हा तो बाळासाहेब ठाकरेंचा वारस असूच शकत नाही. उलट या सगळ्या पत्रकारांच्या टीकेचे घाव सोसत बाळासाहेबांचा विचार किंवा शिवसेनेचा विचार, हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणाराच बाळासाहेबांचा खरा वारस असू शकतो. कारण बाळासाहेब ठाकरे ही एक भूमिका होती, एक राजकीय भूमिका होती, एक सामाजिक भूमिका होती. कल्पना करा नुसतं, मुंबईत, आपला दिल्लीत इतका भीषण बॉम्बस्फोट झाल्यानंतर 2 दिवस उद्धव ठाकरे प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकत नाहीयेत. पण अयोध्येत बाबरी पाडली गेल्यानंतर माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं परिणामांची पर्वा न करता बोलणारा नेता हे बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व होतं. त्याचा वारसा एकनाथ शिंदेकडे आहे, कारण परिणामांची पर्वा नाही. बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व म्हणजे परिणामांची पर्वा नसलेला नेता, ज्याचं प्रतिबिंब आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या कृतीमध्ये, वागण्यामध्ये, राजकारणामध्ये दिसतं. आपण बाहेर पडतोय, आमदारकी जाईल याची भीती त्या 40 आमदारांना नव्हती. अगदी त्यातले काही मंत्री पदावर लाथ मारून गेले. पण मंत्रीपद जाईल का, मुख्यमंत्रीपद जाईल का, सत्ता जाईल का, खुर्ची जाईल का, यासाठी मनात धाकधूक चालू असलेला बाळासाहेबांचा खरोखरचा पुत्र सुद्धा त्यांचा वारसा चालवू शकत नव्हता. त्याला सुद्धा जर 23 जानेवारी आणि 21 जानेवारी हे कळत नसेल तर त्याच्या भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांना कुठून कळायचं. मग त्यांना सरन्यायाधीशापेक्षा सर्वोदय न्यायाधीश वाटायला लागतात. सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून रडणारे हे सर्वोदय न्यायाधीशांकडे जाऊन बसतात, जे न्यायाधीश नाहीयेत. काळा कोट चढवतात म्हणून त्यांना लोक वकील म्हणतात.
ज्यांची सनद बार कौन्सिलला रद्द करावी लागते, ज्यांना सर्वोदय न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यातला फरक कळत नाही, असे उद्धव ठाकरे, त्यांचे सवंगडी आणि त्यांचे भाटगिरी करणारे पत्रकार यांना 21 जानेवारी 2026 याचा अर्थ म्हणून समजला नाही. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, धनुष्यबाण कशाशीही कर्तव्य नाहीये. त्यांना उद्धव ठाकरे यांचा उदो उदो करायचा आहे आणि तो करण्यात ते रमलेले. बाळासाहेबांची जन्मशताब्दी आणि त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या नावाचं आणि चिन्हाची सुनावणी ही नेमकी त्या शताब्दी दिवसाच्या आसपास येत असेल तर त्याला उभाठा शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेमध्ये किती महत्व आहे हे सुद्धा ज्यांना कळत नाही, अशांच्या खांद्यावर आपल्या पालखीचा दांडा देऊन उद्धव ठाकरे शिवसेना चालवणार असतील तर त्या शिवसेनेचं यापेक्षा काहीही वेगळं होऊ शकत नाही. आणि मी परत एकदा सांगतो की यातून काहीही होणार नाही. एखादा निर्णय सूडबुद्धीने आमचं नाही तर त्यांचं चिन्ह गोठवा, ही सूडबुद्धी सुरू होते. बाळासाहेबांनी आपल्याला सोडून जाणाऱ्यांना सुद्धा आपला शत्रू होऊ दिलं नाही. मग ते भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, नारायण राणे असतील, एक शब्द बाळासाहेबाला दुखावणारा त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ही माणसं बोलत नाहीत. तो पिता उद्धव ठाकरेंना कळला नाही. आणि म्हणून मित्रांनो, 21 जानेवारी 2026 याचं महत्व असल्या चाटुकारांना कळलं नाही. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.